डबल मेसेज येऊ लागलाय। म्हणजे जानेवारीच्या हप्त्याबरोबरच फेब्रुवारीचा हप्ता देखील आता जमा व्हायला आजपासून सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। मोठी गुड न्यूज आता 32 लाख लाडक्या बहिणींसाठी आली आहे। जानेवारीचा 19वा हप्ता प्लस फेब्रुवारीचा 20वा हप्ता असं 1500 अधिक 1500 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती थेट जमा करण्यात आले आहेत। पैसे जमा झाल्याचे मेसेजेस लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आता येऊ लागले आहेत। डबल मेसेज लाडक्या बहिणींना आलाय। तुम्हाला जर फक्त जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळाला असेल तर आज पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय। आज शुक्रवार आहे 27 फेब्रुवारी रोजी फक्त 12 जिल्ह्यातील आणि यामध्ये फक्त 10 बँकेत पैसे या ठिकाणी जमा करायला सरकारने सुरुवात केल्या। ज्या लाडक्या बहिणींचं खातं महाराष्ट्र बँक ऑफ इंडियामध्ये जोडले त्यांनी आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक केलंय। त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्यांनी खातं उघडलंय तसेच विशेषतः ज्या लाडक्या बहिणीने पोस्ट ऑफिसमध्ये या ठिकाणी खातं उघडले आणि आधार कार्ड बँकेला या ठिकाणी जोडलेलं आहे त्यांना गेल्या 1 तासापासून पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। जवळपास 4900 कोटी रुपयांचा निधी बँकांना कालच वर्ग करण्यात आला होता। तशा प्रकारे आज शुक्रवारी आता बँका उघडल्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या। पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सुद्धा फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपयाचा हप्ता जमा झाल्याचा या ठिकाणी मेसेज पाहायला मिळणार आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। पण एक धक्कादायक बातमी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या त्या ठिकाणी आपण समजून घेऊया। कारण जानेवारीचा हप्ता सर्वांना मिळाला परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काय त्या ठिकाणी बदल करण्यात आलेत हे सुद्धा बघणं आता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्व बँकांमध्ये गर्दी पाहायला मिळते। कारण या ठिकाणी काल परवा महिलांनी जानेवारी महिन्याचे पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती परंतु आज शुक्रवारी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता जमा होत असल्याने बँकांमध्ये परत एकदा गर्दी आता केल्याचं पाहायला मिळतंय। जशा प्रकारे तुम्ही जानेवारी महिन्याचे 1500 रुपये काढून आणले तशा प्रकारे आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे देखील पैसे आता महिना हा संपत आल्याने जमा होऊ लागले आहेत। त्याचं कारण म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय मार्च महिन्यामध्ये आता अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यामुळे मार्च महिन्यामध्ये अजिबात 1 रुपया सुद्धा पैशांचं वितरण होणार नाही। त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याची आज 27 तारीख आहे, उद्या 28 तारीख म्हणजे उद्या लास्ट दिवस आहे। त्यामुळे आजच्या आजच पैशांचं वितरण करून टाका अशा प्रकारची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिली होती। आणि तशा प्रकारे बँकामध्ये फेब्रुवारी महिन्याचे देखील 1500 रुपये फक्त या 12 जिल्ह्यामध्ये आता जमा होऊ लागलेत। परंतु जानेवारीचा हप्ता सर्वांना मिळालाय परंतु फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी मोठे बदल आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागलेत। आता फेब्रुवारीचा हप्ता ही 2 कागदपत्रे जमा केल्याशिवाय अजिबात तुमच्या खात्यावरती दिला जाणार नाही। बघा, राज्य सरकारने जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यावरती सोडलाय, त्याला कोणतेही नियम नव्हते, कोणताही बदल करण्यात आला नव्हता परंतु आतापर्यंत महिलांनी गैरमार्गाने हप्ता घेतला असं असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलंय। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकांकडे अर्जंटमध्ये आजच्या आज ही 2 कागदपत्रे या ठिकाणी जमा करतील त्यांना फेब्रुवारी महिन्याचा देखील 1500 रुपयांचा मेसेज झटकन येणार आहे। काल ज्यांनी फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी ही 2 कागदपत्रे आता अंगणवाडी सेविकांकडे जमा केली त्यांना आज मेसेज आला आहे। लाडक्या बहिणींसाठी गोरगरीब लाडक्या बहिणींना लवकर पैसे जावेत यासाठी सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेतल्याचा आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू करण्यात आले। सरकारने सांगितलंय की आता लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाल्याबरोबर फेब्रुवारीचा हप्ता या ठिकाणी जमा करायला सुरुवात केली आहे परंतु 2 कागदपत्रे आता तुम्हाला जमा करावीच लागतील। हे कागदपत्रे नसतील तर फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला अजिबात मिळणार नाही। तुम्हाला माहिती आहे जानेवारीचा 19वा हप्ता 1500 रुपये या ठिकाणी पहिल्या टप्प्यात नुकत्याच मागच्या काल परवा या ठिकाणी 2-3 दिवसांच्या पाठीमागे जमा झालाय। आज आहे शुक्रवार, त्या ठिकाणी आज दुसऱ्या टप्प्यात त्या ठिकाणी फेब्रुवारीचा 20वा हप्ता 1500 रुपये वाटप या ठिकाणी सुरू झालंय। आत्ताच 1 तासापूर्वी आता या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं होतं आणि पुढील 5-10 मिनिटांनंतर तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा झाल्याचा मोबाईलवरती या 12 जिल्ह्यामध्ये आता मेसेज येणार आहे। तसेच ज्यांना अजून जानेवारीचा हप्ता पेंडिंगवर दाखवत आहे म्हणजे त्यांना मिळाला नाही
अशा बहिणींना जानेवारीच्या हप्त्याबरोबर फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे डबल मेसेज तुमच्या खात्यावरती जमा होत आहे। बघा, मार्चमध्ये राज्यात बजेट आहे, बजेट, आणि जानेवारीचा हप्ता अधिक फेब्रुवारीचा हप्ता वितरित करण्याचा त्यामुळे शासन निर्णय सरकारच्या माध्यमातून काढण्यात आला आहे। पण या योजनेत नवीन निकष सरकारच्या माध्यमातून लागू झालेत। कारण सरकार काय म्हणतंय, गैरमार्गाने हप्ता कोणी घेऊ नये, श्रीमंत धनदांडग्या महिलांनी हप्ता घेऊ नये। त्यामुळे बहिणींना 2 कागदपत्र फेब्रुवारी महिन्यासाठी जमा करावी लागतील। हे 2 कागदपत्र ज्या महिलांकडे नसतील त्यांना योजनेतून बाहेर काढण्यात येईल। काल आदित्यताई तटकरे मॅडम महिला व बाल विकास मंत्री यांनी आता त्यांच्या एक्स खात्यावरून सांगितलं की नवाने 20 लाख लाडक्या बहिणी बाद करण्यात आलेत। त्यामुळेच आता लाडक्या बहिणींना आपला फेब्रुवारीचा हप्ता जमावण्यासाठी 2 कागदपत्र जमा करणं गरजेचं आहे व काही नियम जे आहेत तर ते जाणून घेणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे। तरच तुम्हाला जानेवारीचा अधिक फेब्रुवारीचा हप्ता दोन्ही पण मिळतील, अन्यथा तुम्हाला जानेवारीचा हप्ता घेऊन शांत बसावे लागेल। जर तुम्ही ही कागदपत्र जमा केली नाहीत तर फेब्रुवारीच्या हप्त्याबरोबर पुढचा देखील हप्ता अजिबात दिला जाणार नाही। त्यामुळे तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून बाहेर सुद्धा काढण्यात येईल, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी महिला व बालविकास खात्याकडून आता आली आहे। मग आता लाडक्या बहिणींनो, शुक्रवार आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा घोड होणार आहे लक्षात ठेवा। ज्या लाडक्या बहिणींनी त्यांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि विशेषतः पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांनी खातं उघडलंय त्या सर्वांना मेसेज या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे 2 कागदपत्र जमा करायचे, वेळ अजिबात घालवू नका। कोणते ते 2 कागदपत्र आहेत, कुठे जमा करायचे आहेत, कुठून कागदपत्रे मिळवायचे आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे या ठिकाणी समजणार आहे। आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही पूर्वी जो काय भरला असेल त्यावेळेस तुम्ही कागदपत्र भरलेत, परंतु 2 कागदपत्र आता गरज का पडली? तर आधी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या अर्जांची 2026 मध्ये पहिल्यांदाच कसून चौकशी या ठिकाणी पडताळणी सुरू करण्यात सरकारच्या माध्यमातून आता आलेले आहे। त्या ठिकाणी क्षुल्लक कारणावरून बहिणींची योजनेतून हकालपट्टी सुद्धा करण्यात या ठिकाणी येऊ लागल्या। सरकारच्या माध्यमातून अपात्र यादी आणि पात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या देखील आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत। कारण सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहे, सरकारच्या तिजोरीत पैसेच उरणे झालेत, ठणठणीत या ठिकाणी आता सरकारची तिजोरी दिसत आहे। कारण तुम्हाला पण माहित आहे, शेतकरी असतील तुमच्या घरामध्ये तर त्यांना पीक विमा सरकार देतं, त्यातच आता कर्जमाफी सरकार करणार आहे। तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजना, PM किसानचे तुमच्या त्या ठिकाणी शेतकरी असतील तर घरामध्ये पैसे जातात। त्यामुळे आता सरकारच्या तिजोरीवर आता पूर्णपणे भार पडत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हकालपट्टी करण्यात येऊ लागल्या। त्यामुळे तुम्ही 2 कागदपत्रे तुम्ही अर्जंटमध्ये जमा करायचे आहेत। 2 कागदपत्रे कोणते आहेत, कुठून काढायचे आहेत, सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात कुठे जमा करायचे आहेत। पहा, महिलांना अजूनही जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही, ज्यांना मागचे हप्ते नोव्हेंबर डिसेंबरचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी देखील आता राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलाय। विनंती अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायला सांगितलाय। त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता आजच्याच पाहिजे असेल तर नेमकं काय काय करायचे आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे, कोणकोणत्या या ठिकाणी महिलांना मिळणार आहे, अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणींसाठी नवे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतल्याचं पाहायला मिळतंय। सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया कोणते ते 2 डॉक्युमेंट आहेत, कागदपत्र आहेत जे तुम्हाला अर्जंटमध्ये जमा करावे लागतील। सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात। आता तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जानेवारीचा हप्ता जवळपास 2,41,00,000 जास्त महिलांच्या खात्यावरती मिळालेला होता। पण अजूनही काही लाडक्या बहिणी आहेत अशा की ज्यांना जानेवारीचा हप्ता पण मिळाला नाही आणि मागचा त्या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आणि या ठिकाणी फेब्रुवारीच्या महिन्याचा देखील हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता मिळाला नाही। आता हे पैसे तुम्हाला सर्व हप्त्यांचे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी असतील किंवा या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर असतील तर सर्वांचे मिळून एकत्र खात्यावरती सोडण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्याचं कारण म्हणजे महिला खूप वाट बघू लागलेत, KYC व्यवस्थित केली नव्हती, त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता, तसेच काहींना जानेवारीचा देखील मिळाला नव्हता। त्यामुळे त्या महिलांना देखील आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालाय त्यांना देखील आता हप्ता मिळायला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। सरकारने काय सांगितलंय, गोरगरीब महिलांनाच इथून पुढे लाभ मिळेल। ज्या महिला अशा आहेत
की ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे अशा महिलांना लाभ इथून पुढे अजिबात मिळणार नाही, गरजू महिलांनाच लाभ मिळेल। आता अशा प्रकारची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता सरकारच्या माध्यमातून आलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणते नियम लावलेत, कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला जो जानेवारीचा हप्ता मिळालाय त्याच्यासाठी नियमावली वेगळी होती आणि फेब्रुवारीचा जो आज शुक्रवार निमित्त हप्ता येणार आहे त्याच्यासाठी काय नियमावली आहे सर्वांनी इथून पुढे काळजीपूर्वक आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मागचा जानेवारीचा हप्ता तुम्हाला काही वेळेत मिळाला की सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, काही महिलांना मेसेज आला, काही महिलांना दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मेसेज आला, काही महिलांना संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत कधी पण मेसेज आपल्या मोबाईलवरती आला आहे। मग जानेवारीचा मेसेज तर अशा प्रकारे तुम्हाला जर आला असेल तर तुम्ही फेब्रुवारीच्या 1500 रुपयांचा हप्ता घेण्यासाठी सज्ज राहायचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या ठिकाणी बोलताना एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, लाडक्या बहिणींनो तुमचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी सोडत असतो आणि तुम्ही या ठिकाणी घेत असता। फक्त चुकी एवढीच होते की या ठिकाणी हप्ता येण्यासाठी वेळ लागत असतो, काही कारण असतात, बँकांचा सर्व्हर डाऊन असतो किंवा या ठिकाणी अर्थ विभागाकडून पैसे लवकर प्राप्त झालेले नसतात, त्यामुळे पैशांचं वितरण होण्यासाठी महिलांना थोडा वेळ लागत असतो। परंतु माफ करा, इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला पैसे मिळतील। परंतु लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी उशीर झाल्याने लाडक्या बहिणींची माफी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी आता मागितल्याचं पाहायला मिळतंय। ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांनी आता जानेवारीचा हप्ता घेतलाय, म्हणजे जानेवारीचा हप्ता आल्याचा मेसेज त्यांना आलाय, त्यांना फेब्रुवारीचा देखील हप्ता त्याच बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। मग यासाठी कोणती नवीन नियमावली लावल्या का, कोणती 2 कागदपत्रे जमा करायचे आहेत हे सुद्धा आपण झटपटपणे या ठिकाणी समजून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींनो, पहिला नियम लावण्यात आलाय ज्यामध्ये 8 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत। दुसरा नियम लावण्यात आलाय ज्यामध्ये आता 12 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत। तिसरा नियम इतका कडक आहे की यामध्ये 25 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत आणि चौथा जो नियम आहे यामध्ये जवळपास 16.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत। त्याचं कारण म्हणजे सरकारने महिलांना पैसे लवकर जावेत, गोरगरीब महिलांनाच पैसे मिळावेत यासाठी नियमावली लावल्या। या नियमामध्ये तुम्ही पास होताय का नापास होताय, कोणती कागदपत्रे जमा करायची आहेत, सर्व काही अपडेट 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला नियम सरकारच्या माध्यमातून आता आजपर्यंत कधीच लावला नव्हता, ती म्हणजे लाडक्या बहिणींची कसून चौकशी करण्यात येणार आहे। तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे का, महागडा टीव्ही आहे का, हे सरकार आता चौकशी करणार आहे। कारण फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच हप्ते या ठिकाणी मिळतील, म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये ज्या बहिणी कामाला जातात, दोन्ही भांडी दुसऱ्याची करायला जातात, ज्यांचं महिन्याला उत्पन्न 20,000 रुपयांच्या आतमध्ये आहे अशा बहिणींनाच हप्ता या ठिकाणी गेला पाहिजे। यासाठी सरकारने आता नवीन पडताळणीमध्ये तुमची टीव्ही, तुमचं घरामध्ये फ्रीज, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोटरसायकली घरामध्ये किती आहेत या प्रकारची आता पडताळणी सरकारने आता करायला सुरुवात केल्या। कालपासून या ठिकाणी पडताळणी सुरू केली होती। काल 8 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढलेल्या आहेत। मग तुम्हाला काय करायचं आहे, विनंती अर्ज कोणता या ठिकाणी आता तयार करायचा आहे, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये असंच पुढील 5 वर्षापर्यंत हप्ता चालू ठेवण्यासाठी कोणती 2 कागदपत्रे लागणार आहेत। फेब्रुवारीचा हप्ता 2 कागदपत्रे जमा केल्याशिवाय तुम्हाला अजिबात या ठिकाणी जमा होणार नाही। आता हा झाला पहिला नियम, लक्षात आलं का बघा। तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे का, टीव्ही आहे का, महागड्या कोणकोणत्या वस्तू आहेत, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी महिन्याला 20,000 रुपयांच्या आतमध्ये कमवता का, हे सर्व काही आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची कसून चौकशी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। मग आता त्यानंतर यामध्ये तुम्ही पास होताय का बघा, आणि जर तुमच्या घरामध्ये फ्रीज टीव्ही असेल तर तुम्हाला काय काय करायचं आहे जेणेकरून हप्ता आपला कायम येत राहील हे सुद्धा सांगणार आहे। आज वार आहे शुक्रवार आणि आज पैशांचं वितरण कोणकोणत्या लाडक्या बहिणींना होऊ लागले ते सुद्धा सांगणार आहे। परंतु दुसऱ्या नियमामध्ये तुम्ही पास होताय का नक्की बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता दुसऱ्या नियमानुसार काय काय चौकशी करण्यात येणार आहे, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे चौकशी करण्यात येणार आहे। तुम्ही रहिवासी दाखला दिलाय का आणि त्या ठिकाणीच तुम्ही राहत आहात का हे चौकशी करण्यात येणार आहे। आणि तिसरं या ठिकाणी चौकशी आहे ती म्हणजे सर्वात महत्त्वाची आहे, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता एकाच घरामध्ये किती हप्ते तुम्ही घेऊ लागलाय ही चौकशी करण्यात येणार आहे। म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी गोरगरीब आहेत का, त्यांचं वार्षिक उत्पन्न आता
2.5 लाखांच्या वरती गेला असेल तर चालतंय, पहिला चालत नव्हतं, परंतु 3 लाखांच्या वरती अजिबात गेलं नाही पाहिजे। ही पहिली चौकशी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची या ठिकाणी करण्यात येईल। त्यानंतर दुसरी चौकशी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आता लाडक्या बहिणींची येऊ लागली आहे, घरामध्ये किती हप्ता घेताय। जर करता तुम्ही आता घरामध्ये आता एक लग्न झालेली व्यक्ती आणि एक लग्न झालेली व्यक्ती असं 2च महिला हप्ता घेऊ शकता। आणि या ठिकाणी जर आधार कार्डवर तुमचं जर वय वाढवून लावलं असेल तर तुमचा हप्ता डायरेक्ट या ठिकाणी बंद करण्याची सूचना एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। जर करता आधार कार्डवर थोडी खाडाखोड झाली असेल, अपडेट करताना या ठिकाणी चुकून जर तुमचं वय या ठिकाणी तुम्ही वाढवून किंवा कमी करून लावलं असेल तर अशा महिलांचा लाभ या ठिकाणी जानेवारीचा मिळाला असेल, परंतु फेब्रुवारीचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। मग आज शुक्रवार आहे, आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत याची यादी झटपटपणे सांगणारच आहे। परंतु तुमची या ठिकाणी नावावर जमीन किती असली पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी सरकारने सांगितलंय। तुमचे वडील असतील किंवा या ठिकाणी तुमचे पती असतील, दोघांपैकी एकाच्या नावावर या ठिकाणी जमीन किती आहे। लग्न झालं असेल तर पतीचं चेक केलं जाईल, लग्न न झालं असेल तर तुमच्या या ठिकाणी वडिलांचं चेक केलं जाईल। यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून 8 एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या लाडक्या बहिणींचा अर्ज आता बाद करण्यात आल्याची माहिती सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे। मग आज शुक्रवार आहे, आज फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये जमा होणार आहे, 2 कागदपत्रे कोणती जमा करायची हे तुम्हाला लगेच 1 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु या ठिकाणी आपण 3ऱ्या नियमामध्ये पास होतोय का हे सुद्धा झटपटपणे आपण बघून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलंय, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस अशा प्रकारच्या या बँकामध्ये आता खातं खोलून ठेवलं असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मेसेज येणार आहे। आता याच बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा मेसेज काय येणार आहे तर लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, या बँकांचा स्वतःचा IFSC कोड असतो। या बँका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत, म्हणजेच केंद्र सरकारचं या बँकांना नियंत्रण असतं। त्यामुळे या बँकामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्याही सरकारी योजनेचं पैसे येत असतं। परंतु लाडक्या बहिणींच्या घरामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे। तुमच्या घरामध्ये जर PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, जर तुमचे वडील किंवा तुमचा या ठिकाणी पती जर असे हप्ते घेत असतील तर सरकारच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितले, तुम्ही कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घ्या। जर करता तुम्ही आता दोन्ही योजनांचे लाभ जर घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या आता हप्त्यापासून कायमचं वंचित ठेवलं जाणार नाही, तुम्हाला अजिबात पैशांचा हप्ता दिला जाणार नाही। अशा प्रकारची सूचना देखील सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, यासाठीच तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 2 कागदपत्रांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे। ती 2 कागदपत्र आपण लगेच आता बघणार आहोत। अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता त्या ठिकाणी ही कागदपत्रे अर्जंटमध्ये तुम्हाला जमा करायची आहेत। आज शुक्रवार आहे, आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण DBTच्या अंतर्गत या ठिकाणी होऊ लागले, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होऊ लागले हे तर तुम्हाला सांगणारच आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेमध्ये काय काम केल्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला पैसे येतील, कोणती 2 कागदपत्र जमा केल्यानंतर सरकार तुम्हाला अपात्र यादीत टाकणार नाही, हे सुद्धा अपडेट आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये समजून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचे अपडेट सरकारच्या माध्यमातून आल्या की बहिणींनी काय करायचं, त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा नंबर जो आहे तर तो लिंक करून घ्यायचा आहे। आणि दुसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे तर आधार कार्डचा नंबर अपडेट तुम्ही करून घ्यायचा आहे, कारण आधार कार्ड आहे तर यावरती तुमचा फोटो जुना झाला असेल, तुमच्या चेहऱ्यामध्ये आता बदल झाला असेल, पूर्वीचा 10 वर्षाच्या पाठीमागे जे आधार कार्ड तुम्ही काढलं होतं त्या टायमाला चेहरा या ठिकाणी वेगळा होता, आता वेगळा आहे। त्यामुळे मशीनला स्कॅन करण्यासाठी मोठा प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर आधार कार्ड अपडेट करून तुमच्या बँकेच्या खात्याला जोडून यायचं आहे, कारण अपडेट केल्याशिवाय तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी जमा होणार आहे। आता तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे कोणती कागदपत्रे जमा करायची आहेत हे सांगतो, त्यानंतर जिल्ह्यांची यादी सांगतो। तर बघा या ठिकाणी तुम्ही रहिवासी दाखला अनेक महिलांनी दिलेलाच नाही, कारण उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर रहिवासी दाखल्याची गरज नाही असं त्या ठिकाणी नियम होता। परंतु आता तुम्हाला अर्जंटमध्ये उत्पन्नाचा दाखला पण द्यायचा आहे आणि तुम्हाला रहिवासी दाखला पण द्यायचा आहे। उत्पन्नाचा दाखला कुठला देणार तर 2000 या ठिकाणी 25 या मागच्या वर्षाचा तुमचं उत्पन्न किती आहे, महिन्याला तुमचं 20,000च्या वर उत्पन्न गेलं असेल तर सरळ सरळ तुम्हाला अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे।
त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, 2025चा उत्पन्नाचा दाखला तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय या ठिकाणी जाऊन घ्यायचा आहे. ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा मिळू शकतो, परंतु यामध्ये उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे हे तुम्ही आता काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे. त्यानंतर रहिवासी दाखला ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात तो ओरिजिनल खरोखरचा रहिवासी दाखला तुम्हाला द्यायचा आहे. आता सांगत आहे जिल्ह्यांची यादी, ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आता बघा, पहिल्यांदा जिल्हे घेतलेत कोकणातील जिल्हे. आता कोकणातील जिल्हे म्हणजे कुठले? कोल्हापूर साईडचे जिल्हे. तर या ठिकाणी रत्नागिरी असेल, रायगड असेल, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग असेल, त्या ठिकाणी पालघर, ठाणे या भागातील जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण डीबीटीच्या अंतर्गत होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत. बीड, बुलढाणा, त्या ठिकाणी यवतमाळ, परभणी, नागपूर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण डीबीटीच्या अंतर्गत होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे तो म्हणजे आता नांदेड, लातूर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत. सातारा, त्यानंतर पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण लवकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.